अजब रमा राघवची जोडी। राघव यांचे पॅरेंट्स येणार आहेत म्हणून तुम्ही मंत्र हळूहळू बोलून वेळ काढत होता। अगदी बरोबर ओळखलं, पण आता तसा वेळ काढण्याची काही गरज नाही, कारण ते आता पोहोचतीलच कुठल्याही क्षणी। राघव सर, तुम्ही असं का केलं? तुम्ही त्यांना इथे का बोलावलं? कारण मी पहिल्यापासून सांगतोय तेच, आई वडिलांना फसवून हे लग्न टिकणार नाही। बघा, नवीन प्रेम मिळालं म्हणून आधीपासून जी लोक तुमच्यावरती प्रेम करतायत त्यांना तुम्ही विसरणार आहात का? आई वडिलांचे आशीर्वाद असे ऑप्शनला टाकता येत नाहीत। आपण इकडून पळूया का? हनीचे डॅड आले ना तर आपल्या सगळ्यांना मारून टाकतील। हे बघा, असं काही होणार नाही। त्यांचा राग शांत करण्याची जबाबदारी माझी। मी US मध्ये होते ना, तो खूप विचित्र प्रकार पाहिले मी। कुणी कुणासोबत लग्न करतो, कुणी कुणासोबत बिंदास राहतात, पण मी पहिल्यांदाच काहीतरी वेगळं ऐकलं। म्हणजे गिरीशने रमाला शिस्त लावण्यासाठी अशा परक्या लोकांच्या घरी ठेवले। फक्त शिस्त लावण्यासाठी नाही, संस्कार व्हावेत म्हणून। संस्कार म्हणे तू म्हणतेस ना की ती फॅमिली चांगली नाहीये, रमाचा रागराग करतात, मग तू तिला जाऊच कसं दिलंस? मी खरंच सांगते तुला, खरंच सांगते मी, हे सगळं अवॉइड व्हावं यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण ह्या वेळेस गिरीश समोर माझं काहीही चाललेलं नाहीये। मी तर अशा बाबतीत माझ्या नवऱ्याचं ऐकलंही नसतं। आपली इतक्या वर्षांची मैत्री लावण्या, पण मी तुला असं निमूटपणे सगळं सहन करताना कधीच पाहिलं नाही। मी जर तुझ्या जागी असते ना तर मी त्या लोकांना जाऊन फायर केलं असतं आणि म्हटलं असतं, माझ्या मुलीला जर त्रास दिला ना तर खबरदार। हेच एक्झॅक्टली हेच करावं असं मला खूप वेळा वाटतं, पण नाही करू शकत आहे। गिरीशने मला सक्त ताकीद दिली की मी त्या घरी जायचं नाही, रमाला भेटायचं सुद्धा नाही। अगं, रमा त्याच्या एकट्याची मुलगी नाही, तुझी सुद्धा आहे। तुझा तिच्यावर हक्क आहे की नाही? हे बघ लावण्या, गिरीश काही म्हणू दे, रमा तुझ्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे। तुला रमाची काळजी घेतलीच पाहिजे। तिला त्या घरात असं सोडून देऊ चालणार नाही। थिंक लावण्या, थिंक। नाही, हिचं अगदी बरोबर आहे। मी रमाला जन्म दिलाय, माझा तिच्यावर गिरीशपेक्षा जास्त हक्क आहे। ओ गॉड, त्या जुन्या विचाराच्या माणसांमध्ये माझ्या रमाचे किती हाल होत असतील। नाही, इथं काही झालं तरी मीच ते थांबवणार। सॉरी सर, पण तुम्ही यांच्या पॅरेंट्सला बोलून तुम्ही सगळ्यांचीच वाट लावून टाकली। आपली सगळी मेहनत वेस्ट करून टाकली तुम्ही। That's it. आता मी किंवा आम्ही कोणीही तुमचं काही ऐकणार नाहीये। वैभव सर, तुम्ही आत्ताच्या आत्ता हनीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून इथून आपण निघूया लगेच। ऐका, घाई करू नका, तुम्ही Come on, चुकताय। quick, मला कोणाचं काय ऐकायचं नाही, fast आणि get out पुढं. चला लवकर। नेहा, मंगळसूत्र घे। असं करू नका, थांबा, माझं ऐका जरा। घाला फास्ट, पटकन मंगळसूत्र बांधा। One quick, quick. थांबा। आई, बाबा, तुम्ही प्लीज चिडू नका ना, प्लीज। तुला काय वाटलं तुझ्या ऑफिस मधले लोक चोरून तुझं लग्न लावतील आणि आम्हाला काहीच कळणार नाही? आत्ताच्या आत्ता आमच्या बरोबर चल, नाहीतर मुर्दे पडतील इथं। बाबा, वैभव सर, हनीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधा। मी बघते तुम्हाला कोण अडवता येते। हो, ए थांब, खबरदार असं काही करशील तर। ए चल बाजूला, माझ्या मुलीपासून दूर हो, नाहीतर इथल्या इथे जीव घेईन तुझा।
तू कोण आहेस रे माझ्या मुलाला धमकी देणारा? अरे वैभव, या मुलीत तू काय बघितलंस रे? तुझं हे लग्न आम्ही होऊ देणार नाही. अरे मीच माझ्या हनीचं लग्न तुझ्या या मवाली पोराबरोबर होऊ देणार नाही. हा, हॅलो, एक्सक्यूज मी, जस्ट लिसन. नोबडी हिअर इज अ गुंड. आय मीन टू से इथे कुणीही गुंड मवाली नाहीये. नोबडी. अरे तोंड बघत काय उभे आहात? ढकला त्या पोराला आणि चला घेऊन हनीला. थांबा थांबा जरा. हे बघा, नमस्कार, मी राघव पुरोहित. मीच तुम्हाला फोन केला होता. मी विनंती करतो तुम्हाला, प्लीज आपण जरा शांतपणे बोलूयात का? अरे तू तर काय बोलूच नकोस रे. अरे तोंड काय बघत उभे आहात? बाजूला करा त्या पोराला आणि चला घेऊन हनीला. हात सोडा त्यांचा. आता यांचा हात फक्त मोडलाय मी. हात सोडला नाही ना तर हा हात उपटून फेकेन मी. हात सोडा. हात सोडा आधी. चल. मला आता फक्त नवरा आणि नवरीच्या कुटुंबाशी बोलायचंय. अहो, मीच फोन करून तुम्हाला बोलवलं ना, मग माझ्यावर थोडा विश्वास ठेवा. हनी मॅडम मला माझ्या बहिणीसारख्या आहेत. त्यांचं मी कुठलंही नुकसान होऊ देणार नाही. लाज नाही वाटत असं बोलायला? माझ्या हनीला लग्न मंडपातून तूच पळून आणलंस ना. हाक. आणि आता तिचा भाऊ असल्याचं नाटक करतोय. अरे भाऊ कधी असं वागतो का रे? हो, बहिणीच्या हॅपीनेस साठी, तिच्या चांगल्यासाठी भाऊ असंच वागतो. आणि वैभव सरांचं आणि हनीचं लग्न झालं ना तरच ती हॅपी राहील. अरे हे असं कसं लग्न होईल? तिच्याशी लग्न केलं तर माझ्या मुलाचं सगळं तोडून टाकेन. अरे माझ्या मुलीला तुझ्या घरी देण्याआधी मी तिला विष पाजेन. बाबा, माझ्या मुलाला फासावर लटकावेन मी, पण हिच्याशी याचं लग्न होऊ देणार नाही. मी हिला समुद्रात ढकलेन पण याची बायको होऊ देणार नाही. अरे टाळ्या का वाजवतोयस? काय सिनेमा चाललाय का इथं? सिनेमा चालला असता ना इथे तर विसरून सुद्धा गेलो असतो. पण हे खरं आयुष्य आहे आणि हे तुमच्या मुलांचं आयुष्य आहे. जे संपवून टाकणं एक वेळ तुम्ही पसंत कराल, पण त्यांचं प्रेम यशस्वी होऊ देणार नाही. ओके नाही? आता तुमच्या मुलांच्या सुखापेक्षा तुमचा राग वरचढ ठरतोय. राघव सर प्लीज, तुमचे लेक्चर्स आता स्टार्ट करू नका. तुम्ही त्यांना काही बोलू नका, प्लीज थांबा. रमा मॅडम, बोलण्याची हीच वेळ. ते त्यांच्या मुलांशी कसं वागतायत हे त्यांना कळायला नको. अच्छा, म्हणजे माझ्या मुलाशी मी कसं बघायचं
हे तू मला शिकवणार? आम्ही त्याचं काय वाटेल ते करू, तो हक्क आहे आमचा. मान्य आहे, हक्क आहे तुमचा. आई वडील आहात तुम्ही, त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे हक्क आहे. पण म्हणून तुम्ही जीव नाही घेऊ शकत. तुम्हीच त्यांना जन्म दिलात ना, स्वतःपेक्षा जास्त काळजी घेऊन त्यांना वाढवलं तुम्ही. अहो, आपण खत पाणी घालून वाढवलेलं झाड सुद्धा आपल्याला उपटून फेकता येत नाही, आणि तुम्ही तुमच्या मुलांचा जीव घ्यायला निघालायत का? तर ते तुमच्या मनाप्रमाणे वागत नाहीत म्हणून. अरे हिने आमची आबरू रस्त्यावर आणली, रस्त्यावर. मग काय गप्पा बसायचं काम आहे? अरे काल आलेली पोरगी ह्याला जवळची वाटते, तरी तू म्हणतो चूक फक्त आमचीच. नाही नाही, चूक फक्त तुमची असं कोण म्हणाले? चूक फक्त तुमची नाहीये, वैभव सर आणि हनी मॅडमची सुद्धा चूक झाली आहे, आणि खूप मोठी चूक झाली. काय कमी पडू दिलं हो यांनी तुम्हाला, तुमच्या आई वडिलांनी? तुम्ही जेव्हा अडखळत पहिलं पाऊल टाकलं तेव्हा यांनीच तुमचं बोट धरलं होतं ना. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर फक्त 2 गोष्टी आपल्या बरोबर असतात. एक म्हणजे आपला श्वास, आणि दुसरं म्हणजे आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद. या 2 गोष्टींशिवाय आपण जगूच शकत नाही. आणि तो आशीर्वादच आज तुम्ही झुगारून द्यायला निघाला होता. तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी केलेले कष्ट विसरलायत का तुम्ही? आई वडिलांना असं फसवून लग्न करणं पाप आहे, पाप. ऐकलंस ना हनी? आता तरी अक्कल आली का? हा मुलगा तर दोघांच्याही बाजूनी बोलतोय, आमच्याही चुका दाखवतोय आणि ह्यांच्याही चुका दाखवतोय. कारण चूक त्यांचीही आहे आणि तुमची सुद्धा. नातं जपण्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न व्हायला हवेत. दोघांनीही एकमेकांचा आदर करायला हवा. वैभव सर, हनी मॅडम, तुमचं पहिलं कर्तव्य हे आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांना दुखवायचं नाही. आणि काका काकू, तुम्ही तुमच्या मुलांवर जरा विश्वास ठेवायला शिका. मोठे झालेत ते, चांगलं वाईट कळतं त्यांना. आणि प्रेम करणं हा काही गुन्हा नाही हो. हनी मॅडम आणि वैभव सर या प्रेमामुळे लग्नाचं एक सुंदर पाऊल उचलायला बघतायत, तर तुम्ही त्यांना सहकार्य केलं पाहिजे, पाठिंबा द्यायला पाहिजे. अहो, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटून गेली. मग तुमच्या मुलांना जोडीदार शोधण्याचं स्वातंत्र्य नको का? तुम्ही लग्नाला नकार देण्याचा परिणाम म्हणून वैभव सर जीव द्यायला निघाले होते. काय? अरे वैभव, काय काय ऐकतोय मी हे? हो बाबा, कारण माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. मनासारखं जगता येणार नसेल तर जगून तरी काय फायदा बाबा. हो, हनी मॅडमची रडून रडून तब्येत बिघडायला लागली होती. खात पितही नव्हत्या काही. हो, मला जाणवत होतं ते. मग तरीही तुम्हाला असं एकदाही वाटलं नाही की जावई म्हणून वैभव सरांचा एकदा विचार तरी करावा? काय वाईट आहे हो यांच्यात? चांगले शिकलेले आहेत, कर्तबगार आहेत, चांगली नोकरी आहे, हनीची काळजी घेतात, तुमच्या इतकीच चांगली काळजी घेतात. मग हरकत काय आहेच माझा मुलगा गोळी. आणि त्याला तुम्ही मगाशी फासावर चढवायला निघाला होता. आपल्या मुलांनी निवडलेली मुलगी कशी आहे हे बघण्याचा प्रयत्नही केला नाही तुम्ही. अहो, हनी मॅडम सारखी गोड आणि मन मिळावू मुलगी ना तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. कुठलंही काम करायला कधीही ना नसते त्यांची. अत्यंत गोड स्वभावाच्या आहेत त्या. मग मुलगी कोणाची आहे? तुमचीच. आणि तुमच्याच मुलीला तुम्ही मगाशी समुद्रात ढकलायला निघाला होतात. तुमच्या मुलांना तुमच्याकडून फक्त प्रेम हवं होतं आणि तुम्ही त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यात.
आणि काळजी करू नका, वेळ अजूनही गेलेली नाहीये. हनी मॅडम आणि वैभव सरांना दुःखाच्या गर्तेत लोटू नका. एका अनोळखी व्यक्तीशी संसार करायला लावू नका त्यांना. उलट ज्यांच्याशी आधीपासून मैत्री आहे त्यांच्या साथीने संसार मांडू द्या. कारण हनी मॅडमच्या विश्वासात वैभव सरांचं आणि वैभव सरांच्या प्रेमात हनी मॅडमचं पूर्ण आयुष्य आहे. राघव सर किती छान समजावून सांगतात. लग्नाच्या पवित्र बंधनात फक्त 2 लोक नाही, 2 कुटुंब जोडली जातात. पण तुम्ही जर का तुमचा हट्ट कायम ठेवलात ना, तर आता हे दोघं एकमेकांशी नाही करणार लग्न, पण त्यानंतर त्यांच्या आयुष्याची जी काही परवड होईल ना, त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल तुम्ही. आणि मग तुम्ही जगातले सगळ्यात दुर्दैवी आईवडील ठरा. दुर्दैवी. त्यामुळे तुमचा अहंकार आता बाजूला ठेवा आणि आत्ता ह्या क्षणी ह्याच मंदिरात हनी मॅडम आणि वैभव सरांचं लग्न लावून द्या. द्याल ना? अरे मूर्ख, बघत काय बसलास? माझ्या सुनीच्या गळ्यात मंगळसूत्र बांध. बाबा, म्हणजे तुमची आमच्या लग्नाला परवानगी आहे? हा, फक्त त्यांचीच नाही, आमची सुद्धा परवानगी आहे. हे लग्न होणार आज, आत्ता, ताबडतोब. अरे आता वाट कसली बघताय? मुहूर्त निघून जाईल. चला बसा पटकन. छोटे गुरुजी, आता हवे तितके मंत्र म्हणा, तुम्हाला फुल परमिशन आहे. नांदा सौख्य भरे. अरे अष्टपुत्र सौभाग्यवती भव असं आशीर्वाद दे ना तू. सॉरी, इन्फ्लेशन. आय एम सो सॉरी. ओके. बरं चला, आता तुम्ही तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. सो फ्रेंड्स, माझं भविष्य वाटतंय. जो माणूस प्रेमात पडलेला असतो ना, तो त्या प्रेमाची कबुली कधीही पटकन देत नाही. यालाच म्हणतात प्रेम. पण आजचा हा वंडरफुल दिवस आपल्या कायमच लक्षात राहायला पाहिजे. त्यासाठी एक फोटो तर बनता है ना? बोला प्लीज.